तुमच्याकडचं सोनं तुम्ही मार्केटमध्ये टाका, त्याच्या अगेन्स्ट US डॉलर घ्या आणि मग तुम्हाला काय प्रतीचं सोनं पाहिजे ते तुम्ही परत परचेस करा. अच्छा. सो या US डॉलर आणि सोनं यांच्यातल्या डिमांड सप्लायच्या फरकामुळे आपल्याकडचे रेट्स जे असतात ते खूप डिफ्लेक्ट आणि इन्फ्लेट होतात. ओके. म्हणजे सोन्याचा भाव खाली पडला की तिकडे US डॉलरचा वाढतो. तर US डॉलरचा का वाढतो, जसं तुम्ही म्हणालात की त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायचं का, तर हो, असे बघणारे ऑलरेडी लोक जगामध्ये आहेत. ऑलरेडी अशा मोठमोठ्या संस्था आहेत की ज्या त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. त्यांचं काम आहे की त्यांना ज्यांनी कॅपिटल दिलेलं आहे त्यांना जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवून देणे. मग त्याच्यासाठी म्हणून ते त्याच्यातली सोन्याची चलनाची भूमिका बाजूला काढून सोन्याला ऍज अ इन्व्हेस्टमेंट फॅक्टर म्हणून बघतात, एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून बघतात. मग ते काय करतात की असे जे लोक आहेत की ज्यांना आता सोन्याची गरज आहे, आता उदाहरणार्थ मला समजा उद्या देशामध्ये काही नोटा छापायच्या, जुन्या नोटा काढायच्या आणि त्याच्यामधला बॅलन्स भाग आपल्या RBIला सोन्याच्या स्वरूपात ठेवायचा आहे, तर मग त्यांना तेवढं सोनं कमी पडतंय, मग ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाणार, तेवढं सोनं विकत घेणार. मगच ते तेवढ्या अमाऊंटच्या जो रेशो ठरलेला असतो त्यांचा त्या अनुषंगाने ते नोटा छापणार.